नवापूर तालुक्यातील नावली येथे पाटली माता यात्रोत्सव संपन्न। नवापूर तालुक्यातील नावली येथे आदिवासी कुलदैवत पाटली माता पूजन करण्यात आले। यावेळी नवापूर तालुक्यातील व परिसरातील आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। मातेचे दर्शन घेण्यासाठी लांब लांब रांगा लागल्या होत्या। पाटली माता ही नवस्फूर्ती असल्याने मातेला नवस फेडण्यासाठी पहाटेपासून नारळ अगरबत्ती घेऊन आदिवासी बांधवांची गर्दी होती। मातेला नवस फेडण्यासाठी आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। तसेच यात्रेत हॉटेल व्यवसाय, विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थ उपलब्ध होते। यावेळी नवापूर तालुक्यातील आमदार शिरीष नाईक यांनी यात्रेतील बांधवांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ॲडव्होकेट रोशन नाईक, माजी उपायुक्त यशवंत पवार, मगन पवार, पत्रकार राजेंद्र पवार, वैजनाथ पवार, काशीनाथ सूर्यवंशी, नवापूर पंचायत समितीचे माजी सदस्य राम कुपणी, चौरे साहेब, गावातील व परिसरातील पुजारी यांनी पाटली मातेचे दर्शन घेऊन परिसरात जास्तीत जास्त पाऊस पडण्याचा व शेतकरी सुखी राहो अशी मातेला पूजा करून साकडे घातले। नंद वैभव न्यूजसाठी कार्यकारी संपादक राजेंद्र पवार। आज मोरी माताची यात्रा भरते, वर्षातून एकदा असते। त्या मातेच्या दर्शनासाठी आणि मानता मानण्यासाठी लोकांच्या मनात काय श्रद्धा असते आणि नवस करतात। एका वर्षातून ही एकदा येते। असंख्य लाखो लोक या ठिकाणी भेट द्यायला येतात आणि जे मानस मानलेलं असतं ते सर्वांचे पूर्ण होतात। म्हणून सर्व लोक तालुक्यातील काय नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्ह्याकडील सर्व समाजाचे लोक या ठिकाणी येतात। सर्व समाजाची देवता आहे ही, सर्व लोक ते मानतात। यासाठी आम्ही पण आमदार शिरीषदादा नाईक यांचे चिरंजीव ॲडव्होकेट रोशनदादा आणि आमचे मित्र पवार साहेब ठाणेपाड्याचे, त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे मित्रमंडळी, येथील रामभाऊ, देवादादा, काशीदादा आणि सर्व सेठ लोक, सर्व महाराज लोक, मंगलदास दादा आमचे मित्र आणि टोकर तलावचे जो महाराज असतो ते सर्वांनी आम्हाला, जरी ते महाराज असतील, आम्ही वयाने लहान मोठे असतील तरी आम्हाला देवीच्या कृपेने त्यांनी मनापासून आशीर्वाद दिला। आम्ही दरवर्षी येतो। आमदार साहेब येतात, परंतु त्यांचं अधिवेशन असल्यामुळे ते येऊ शकले नाही। परवाच फिरून गेले ते। त्यांनी देवीचं पण दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला। पावसाळा असो नसो पण लाखो लोक इथं या मरी मातेच्या दर्शनासाठी येतात। सर्व लोकांना मी या मरी मातेच्या दर्शनासाठी आले असतील त्यांना त्यांच्या वतीने, नावली गावाच्या वतीने मी सर्वांचं मनापासून आभार मानतो। असंच लोकांनी यावं आणि देवीला श्रद्धा म्हणून श्रद्धास्थान कायमस्वरूपी ठेवावं असं मी सर्वांना आवाहन विनंती करतो।